बिग बॉस सीझन 6मध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ देशमुख यांनी दीपाली सय्यद यांना झापले. दीपाली सय्यद ही विसरली होती की तिळगुळक्या आणि गोड बोला हे दीपाली सय्यदला रितेश देशमुख यांनी आठवण करून दिली. आणि मी तर बिग बॉस फक्त रितेश देशमुखसाठीच बघतो. रितेश देशमुखसाठीच बिग बॉस फक्त बघतो. आणि आपल्या लाडक्या रोशन भजनकर याला सपोर्ट करा. आणि जी दीपाली सय्यद विसरली होती आणि कोणाचंच काही ऐकून घेत नव्हती, ती रितेश देशमुख यांना म्हणली की RD हे रितेश देशमुखला आवडलेलं नाही. या बदल्यात ते म्हणले माझं नाव रितेश देशमुख आहे. सगळ्यात भारी मजा आली ती रुचिकाची. पहिल्यांदा तिने चावी दिली आणि नंतर सगळा रडारडीचा कालवा केला, सगळं केलं, पण त्याचा काही उपयोग झाला. पहिल्यांदा द्यायचंच नव्हतं, दिलं तर रडायचं कशाला. बिग बॉस हा जरी रियालिटी शो असला तरी माणसाचे खरे चेहरे बिग बॉसमध्येच कळतात. यात आपला नवीन सागर कारंडे पोस्टमन ज्यांनी खूप काम केले कॉमेडियन म्हणून, आणि तो त्याचा प्रयत्न करतो की कॉमेडियन म्हणून सर्व काही चांगलं करण्याचा. ह्याचा तन्वीला काय प्रॉब्लेम होता ते समजलं नाही. त्यावरूनही रितेश देशमुख साहेब आपले भाऊ खूप तन्वीला बोलले. खूप. मित्रांनो, भाऊचा धक्का जर तुम्ही बघितला नसेल तर बघाच. खूप चांगला. करण सोनवणे याला बिग बॉस रितेश देशमुख म्हणले की जरा आपण चालू व्हा, एंटरटेनमेंट करा. पहिलाच भाऊचा धक्का होता त्यामुळं सगळ्यांचीच खबर त्यांनी घेतली.